मी सरपंच खैरी मी लोकांना एक विनंती करू शकतो की हे जे BJP सरकारच्या प्रत्येक भाषणामध्ये विकासाचा मुद्दा त्यांचा कधीच ऐकला नाही मी। त्यानंतर त्यांची आम्ही जे सांगतो की बा आम्ही हे कामं केलं, पण त्यांचे 10 वर्षात विकासाच्या मुद्द्यावर एकही शब्द मी त्यांचा भाषणाचं ऐकलं नाही। फक्त त्यांचे जे जातीय दंगली कशा होतील, इतर लोक काय म्हणजे एकमेकाचे घर कसे तुटतील यांच्याबद्दल ते बोलतात। विकासाचा मुद्दा मी त्यांचा कधीच पाहिला नाही। पदाधिकारी आहात की नागरिक आहे? मी माजी सरपंच आहे। हां, कुठून आले आपण? मी दर्यापूर मतदारसंघातून खैरी गाव आहे माझं, दर्यापूर पंचायत तिथून आलेलं आहे। मी तिवसा मतदारसंघातून वीरगव्हाण गाव येथून आलो आहे। मागील 5 वर्षापासून आपण ज्या प्रकारे पाहिलं आहे की लोकांना कोणत्याच प्रकारचा सुविधा किंवा कोणत्याच प्रकारचा लोकांची दिशाभूल करण्यात आली। ही लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्ती आहे। हा खरा भूमिपुत्र आम्ही मतदार खरा भूमिपुत्राला निवडून देणार आहे। आणि यात विशेष म्हणजे सर्व धर्म समभाव आणि कोणत्याही जातीचा फक्त खरा भूमिपुत्र विकासाला मत देणार आहे। कारण की मागच्या वेळेस ज्या पद्धतीनं ह्या लोकांची दिशाभूल करण्यात आली, लोकांना डावलण्यात आला आणि डावलून त्यांना भावनिक ठेच पोचवण्यात आली। यावेळेस असं होणार नाही। यावेळेस आमचे मत बळवंत भाऊंना जाईल आणि मी दाव्यानं सांगतो बळवंत भाऊ 2 लाख मतांनी विजयी होणार आहे। आणि जय हो, पंजाचा उमेदवार विजयी निश्चित आहे। पंजाचाच उमेदवार निश्चित आहे। कुठून आले आपण? वीरगव्हाण एकच गाव, तिसरा तालुका। काय घातलं हे? हे आमचा बंजाराचा म्हणजे आपली ओळख आहे, प्रतीक आहे। काय माहिती द्याल आता? आपण सभेमध्ये आले आहात। सभेमध्ये माहिती एकच आहे, बळवंत वानखंडे प्रचंड मताने विजय होत आहे, एवढीच गॅरंटी देतो। या मागच्या वर्षीचे जे मागच्या पंचवर्षीमधले जे उमेदवार होते त्यांना ह्या सेक्युलर मतदारांनी निवडून दिलं होतं। आताही जे उमेदवार आहेत महाआघाडीचे हे बळवंतराव वानखडे यांना सेक्युलरचंच मतं मिळेल आणि यामुळे इथला जो मतदार आहे हा सेक्युलरच आहे। असा कुठल्याही जातीपातीच्या धर्माला कधीच बळी पडलेला नाही। गेल्या 50 वर्षापासून म्हणजे आपलं 52 पासून ह्या जेवढ्या निवडणुका ह्या सेक्युलर पद्धतीने झालेल्या आहे। आणि यामुळे जरी शिवसेना जर असेल, राष्ट्रवादी जरी असेल आणि काँग्रेस पक्ष असेल आणि इतर घटक पक्ष असतील यांनी पण देखील सेक्युलर मतदानाचंच कार्य केलेलं आहे, मतदारांना तेव्हा प्रभावित केलेलं आहे। म्हणून आजचा जे उमेदवार आहे बळवंतराव वानखडे हे देखील सेक्युलर मतदारातून आलेले आहे आणि इथला मतदार सेक्युलर पद्धतीनेच मतदान करून 26 तारखेच्या ज्या मतपेढीमध्ये आपल्याला निश्चित त्याचं आपलं प्रभावित दिसेल आणि 4 जूनला बळवंतराव वानखडे निवडून येतील। आणि इथे जेवढी मंडळी आहे ही सेक्युलर पद्धतीची आहे, सिव्हिल सोसाइटी लोग आहेत इथे। मैं राजा मॉडर्न, मैं बलवंत भाऊ की तरफ से काम कर रहा हूँ। अपना काम पूरा सपोर्ट है बलवंत भाऊ को। गद्दारों को ये बार अपने को गद्दारों को हराना है। बलवंत भाऊ को 2 लाख मत से चुन के लाना है। मैं कुर्रा का उपसरपंच हूँ, CPM का, CPI मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष। हमारा बलवंत भाऊ वानखड़े को पूरा सपोर्ट है और हमारे गांव से भी और पूरे लोकसभा मतदार संघ से जो है बलवंत भाऊ वानखड़े को बहुत सारे मतों से जिता के लाना है। और जाति धर्म को छोड़कर हमें जो है महाविकास आघाड़ी की जो लोकसभा सीट है बलवंत भाऊ वानखड़े, इनको ही हमको वोट देना है। और कोई भी मतभेद न रखते हुए मैं सभी से दरख्वास्त करता हूँ कि बलवंत भाऊ वानखड़े को ज़्यादा से ज़्यादा मत दे के जो है चुन के लाए। बलवंत भाऊ वानखड़े 2 लाख वोटों से चुन के आएंगे इंशाल्लाह। मी शिवसेना शाखा प्रमुख तिवसा तहसील मधला। आम्हाला या गद्दारांना धडा शिकवायचा आहे, त्यामुळे 26 एप्रिलचा हा विजय बळवंत वानखडेचा आम्हाला आजच दिसून राहिला आहे। मी पंजाचा कार्यकर्ता आहे। या टायमाला कमीत कमी 2 लाखानं बळवंत भाऊ वानखडे हे बोलून। दर्शकांनो, आपलं जर लक्ष जात असेल तर आता सभा संपलेली आहेत आणि उद्धवजी ठाकरे जे माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे आणि शरदचंद्र पवार आता सभा संबोधित करून बाहेर निघालेले आहेत। गर्दी अद्यापपर्यंतही या ठिकाणी दिसून येत आहेत। हजारो लाखोंच्या संख्येने अमरावती जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून
विविध पक्षाचे, काँग्रेस असेल, उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे असेल, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाचे असेल, यासोबतच अनेक नागरिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातनं सुद्धा मोठ्या प्रमाणात या सभेला सहभागी झाले दिसून येत आहेत. आणि एकच कल आहे, बळवंत वानखळेंना मतदान करून त्यांना निवडून आणायचं आहे. नागरिकांच्या, पदाधिकाऱ्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया आपण जाणून घेत आहेत. आणखी आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. काय बोला? बळवंत भाऊ वानखळे हे व्यक्तिमत्व पंजाला लाभलं, त्यामुळं फार चांगलं व्यक्तिमत्व हे पंजाला लाभलेलं आहे. त्यामुळं मला एकच म्हणावं लागेल, फूल को भूल जाओ, पंजाब को समझो. और आणि एक आणखी एक वाक्य बोलायचं आहे BJP-बद्दल. बीजेपी दिशाभूल करणारं व्यक्ती हे आहे. तर इंडियन विनिंग ऑफ नरेंद्र मोदी थर्ड victory, hat-trick victory of Modi is a dangerous for Indian democracy and Indian constitution.